खूपच वेगाने वाढत चालले होते। जसे की जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दर थोडेसे घसरले, पण त्यानंतर काही दर वाढू लागले। पण बघा आता या फेब्रुवारी महिन्यात अशी मोठी घसरण बघायला मिळत आहे, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला। एवढी मोठी घसरण होईल असे कोणालाच वाटत पण नव्हते। बघा आता सोनं आणि चांदी घ्यायची असेल तर लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, किंवा तुम्हाला जर विकायचे असेल तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता, कारण की आजच्या आणि कालचे दर काय आहेत, किती रुपयांचा फरक आहे, आजचा सोन्याचा ताजा रेट काय आहे आणि चांदीचे आजचे ताजे दर काय आहेत याबाबतचा सविस्तर आढावा आपण घेणार असून त्यासाठी तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाकून ठेवा। तर चला पाहूयात। बघा सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती आली। जे सोनं मागच्या काही दिवसांपूर्वी खूपच वाढत चाललेलं होतं, सर्वांना वाटू लागलं की सोन्याचे दर आता खूपच वाढत चाललेले आहेत। त्यातली त्यात जर विचार केला तर सोन्याचे दर वाढत नव्हते, तर चांदीच्या दरात देखील मोठी वाढ बघायला मिळत होती। आता काही जागतिक लेवलचे देखील परिणाम आपल्याला बघायला मिळत होते। बघा आता मागच्या वेळेस थोडंसं भारत आणि अमेरिका या देशांमध्ये वेगळी परिस्थिती बघायला मिळत होती, पण आता सध्या स्थितीला या दोन्ही देशांमध्ये चांगले मतभेद आता आपल्याला दिसून येत आहेत। त्यातली त्यात आता सर्वात मोठी माहिती समोर येत असून लवकरच आता रशियातून भारतात मोठ्या प्रमाणात सोनं येण्याची एक शक्यता अशा बातम्या बघायला मिळत आहेत। बघा आता रशिया असा देश आहे की त्यांनी जर भारताला सोनं दिलं तर त्यांचा पण फायदा आहे आणि इकडे भारताचा पण फायदा आहे, कारण की आता रशियाकडून भारताला सोनं जर मिळायला सुरू झालं तर भारताला जे आहे ते चांगला फायदा होणार आहे आणि सर्वात मोठा ग्राहकांच्या यादीत नंबर भारताचा पण असून आता भारत जास्त सोनं खरेदी करणाऱ्या देशांच्या लिस्टमध्ये येतो। आणि बघा जर भारताने रशियाकडून जास्त सोनं घेतलं तर जास्त सोनं त्यांचं विकल्यामुळे रशियाला फायदा आहे आणि इकडे भारताला रशियाकडून थोड्याशा कमी किमतीमध्ये सोनं मिळणार असल्यामुळे इकडे कमी किमतीत जास्त सोनं येत असल्यामुळे भारताचा देखील फायदा आहे। बघा आता भारतात जसं सोनं वाढेल तशा किमती पण इकडे पडणार आहेत आणि किमतीमध्ये मोठी घसरण होणार आहे। पण बघा सोनं अजून काय रशियातून भारताकडे आलेलं नाहीये, पण अशा प्रकारच्या काही अपडेट काही सूत्रांनुसार आता माहिती समोर येऊ लागलेली आहे। ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे। जर आता असा निर्णय खरंच झाला आणि भारत सरकारने जर हा निर्णय घेऊन सर्व माहिती आता दिली तर आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अजूनच येईल। बघा आता सोन्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत चालली, कधी 10,000ची, कधी 15,000ची, कधी 20,000ची, कधी 25,000ची ही मोठी घसरण मानली जात आहे। एवढी मोठी घसरण याच्या आधी होत नव्हती, पण ती घसरण आता सुरू झाल्याचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। मग चला आता सोन्याचे दर किती रुपयांनी कमी झालेले आहेत, आजचा ताजा सोन्याचा रेट काय आहे, चांदीचे आजचे ताजे रेट काय आहेत, काय दर मिळत आहेत, सर्व आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यातली त्यात आता सोन्याचे दर किती हजार रुपयांनी पडलेले आहेत ते पण माहिती तुम्हाला सांगतो आणि पुढे 40 ते 50 हजार रुपयांनी अजून सोन्याचे भाव जे आहेत ते सोन्याच्या किमती कमी होणार आहेत का याबाबत मोठमोठ्या सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय सांगितलं आहे याबाबतची सर्व माहिती आता आपण बघणार आहोत। आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा आता सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित आलेली आहे। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा सोने खरेदी करणाऱ्यांची आधी गर्दी खूप कमी असायची, ज्या ठिकाणी लोक 2 ते 3 जण सोनं खरेदी करायचे त्या दुकानामध्ये आता 15 ते 20 जण सोनं खरेदीसाठी रांगा लागू लागलेल्या आहेत, कारण की सध्या होत असलेली घसरण ही सर्वांच्या लक्षात आली। बरेच जण म्हणत आहेत की सध्या जे सोन्याचे दर घसरले आहेत हे आमच्या खूप फायद्यासाठी आहेत। बघा आजचा ताजा सोन्याचा रेट ऐकला तर तुम्ही पण म्हणाल की सोनं घेण्यासाठी आता खूपच भारी जी आहे ती राहील, कारण की आता सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होऊ लागलेली आहे। जे सोने आता 2 लाखाच्या पुढे जाईल, 2.5 लाखाच्या पुढे जाईल, खूपच भाव वाढतील, असं होईल तसं होईल सांगणारे बरेच लोक होते। त्यामुळे काय व्हायचं, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण व्हायचं, कारण की आता अशा बातम्या येत होत्या की सांगण्यात येत होतं सोन्याचे दर 2 लाखाच्या पुढे जाणार, 2.5 लाखाच्या पुढे जाणार आणि 2026 संपेपर्यंत सोनं 3 लाखापर्यंत जाणार असे बरेच जण म्हणत होते। पण आता तसं सध्या तरी काय होतानाच दिसलं नाहीये। पण बघा आजचा दर जर बघितला तर तुम्ही म्हणाल की एवढी मोठी घसरण कसं काय झाली, कारण की सोने आणि चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण आता सुरू झालेली आहे आणि ही घसरण जर आता थांबली नाही तर लवकरच सोनं जे आहे ते आता 1 लाखाच्या जवळ येऊ शकतं। पण जर घसरण थांबली तर ही पुढची जी आहे ती परिस्थिती चित्र बदलू पण शकतं, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा आलेल्या माहितीनुसार
सध्यास्थितीला सोन्याच्या किमती एवढ्या वाढत होत्या की सामान्य नागरिकांना सोनं घेता येत नव्हतं. पण बघा आता तुम्हाला पण सोनं घेता येणार आहे. आणि इकडे बघा सोनंच नाही तर तुम्ही आता चांदीची देखील मोठी खरेदी करू शकता, कारण की सोनं आणि चांदीच्या दरात लाखो रुपयांची घसरण होत असल्याने सर्व ग्राहक आता खुश झालेले आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांनी सोनं विकायला सुरुवात केली, म्हणजेच की त्यांना आता वाटू लागलेलं आहे जर रशियाकडून भारतामध्ये भरघोस सोनं आलं, खूप जास्त मोठ्या प्रमाणात जास्त सोनं येऊ लागलं तर मग आपल्याला सोन्याच्या दरामध्ये जी आहे ती कमतरता दिसून येऊ शकते. आपल्या जवळील सोनं पुन्हा नंतर कमी भावात विकेल असा त्यांना जी आहे ती वाटू लागलेला आहे. त्यामुळे मोठमोठे गुंतवणूकदार लोक जे असतात ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात सोनं असतं अशांनी डायरेक्ट सोनं विकायला सुरुवात केली आणि बाजारामध्ये जे कमी सोनं होतं ते सोनं एकदम वाढू लागलं. बघा आता बाजारात सोनं वाढलं आणि घेणाऱ्यांची संख्या कमी आणि सोनं येण्याची संख्या जास्त झाली, म्हणजेच की विकणाऱ्यांची संख्या जास्त. याच कारणामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. बघा आता सोनंच नाही तर चांदीच्या दरात देखील ही उच्चांकी घसरण मानली जात आहे. आता भारत सरकार म्हणजेच की केंद्र सरकार आता कोणता निर्णय घेणार का, केंद्र सरकारकडून भारत सरकारकडून आता कोणता निर्णय होणार आहे का की ज्यामुळे सोन्याचे दर फिक्स होतील. म्हणजेच की जर आता सरकारने निर्णय घेतला आणि सांगितलं की 1,40,000 रुपये हाच सोन्याचा दर राहणार तर अशा प्रकारचा निर्णय होईल का, याबाबतची पण माहिती सांगतो. कारण काही बातम्या अशा पण आल्या होत्या की सोन्याचे दर फिक्स होणार, सोन्याचे दर फिक्स झाले की पुन्हा नंतर सोनं वाढणार नाही, अशा ज्या बातम्या येत होत्या. मग आता खरंच त्याप्रमाणे होणार आहे का, त्याबाबतची देखील एक माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी फक्त आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा आता आलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर गडगडलेले आहेत. जे सोन्याचे दर खूप वाढू लागलेले होते, गगनाला भिडले होते, अक्षरशः त्या सोन्याचा फुगा फुटलेला असून त्या सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. आता सध्या स्थितीला झालेली घसरण बघता सर्वांना मोठा धक्काच बसलेला आहे. सर्व लोक म्हणू लागलेले आहेत की एवढी मोठी घसरण कसं काय झाली, कारण की सोन्या चांदीचे दर तर खूप वाढत होते पण आता अचानक का घसरले याबाबत त्यांना देखील प्रश्न पडलेला आहे. पण चला नेमकी का घसरण झालेली आहे, आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत, आज किती रुपयांनी किमती घटलेल्या आहेत, चांदीच्या किमती किती रुपयांनी घटलेल्या आहेत, सर्व अपडेट आपण बघणार असून आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा आलेल्या माहितीनुसार सर्व अपडेट आता समोर येऊ लागलेले आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता 18 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोनं या सोन्याच्या दरामध्ये अचानक घट का झाली, किमती का घसरू लागल्या आणि याचं कारण काय आहे ती माहिती पण समोर आलेली आहे. बघा आता 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये सकाळूनच बदल झाला, त्यानंतर 24 कॅरेट 22 कॅरेट सोन्याचे दर बदलू लागले. सर्वांना वाटू लागलं आज सोन्याचे दर वाढतील, कारण की सगळ्यांच्या मनामध्ये असाच प्रश्न की सोन्याचा दर सारखं वाढतच असतो, मग आज पण वाढेल. पण आज तसं काही झालंच नाही. आज उलट वाढण्याऐवजी सोन्याच्या दरात अचानक घसरण बघायला मिळाली आणि सोन्याचे दर डायरेक्ट कोसळल्याचं दिसून आलं. बघा आता 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोनं या तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्यामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. शुद्ध सोने, ताजे सोन्याचे आजचे रेट आणि किमती आपण बघणार आहोत. आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. बघा आलेल्या माहितीनुसार सर्व अपडेट आता समोर आलेले आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आलेली आहे. डिसेंबर 2025च्या शेवटी आणि जानेवारी 2026च्या सुरुवातीला सोन्याने ऐतिहासिक उच्चांक जे आहे ते गाठलेला होता. पण बघा काही ठिकाणी असं पण झालं की सोन्याचे दर घसरू लागलेले होते, म्हणजेच की हे 2026 वर्ष सुरू झाल्यानंतर 1-2 जानेवारी 3 जानेवारीच्या आसपास सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली असल्याची माहिती आलेली होती. ती घसरण झाल्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वाढू लागले, पुन्हा काही किमती जास्त कमी झाल्या नाही. बरेच लोक म्हणले की मग आता जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर काय होतील, एकदम वाढतील आणि 2 लाखापर्यंत जाऊ शकतात असं प्रत्येकाला वाटायचं. तिथपर्यंत जातील असं लोक म्हणू लागले, कारण की सोनं 1,60,000 रुपयांच्या पुढे जाऊ लागलं होतं. त्यामुळे सर्वांच्या मनात एकच शंका, एकच भीती, आता सोनं 2 लाखाला गाठून पुढे जातं का असा प्रश्न मनात आला. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच की 30-31 जानेवारीच्या आसपास म्हणजे 31 जानेवारीला सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली. जे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले होते ते सोन्याचे दर जानेवारीच्या शेवटी पडू लागले आणि एकदम दर पडले असल्याने सर्वांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. त्यानंतर 1 फेब्रुवारीची सुरुवात झाली. बरेच जण म्हटले की 1 फेब्रुवारी नवीन महिना आहे, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात
खूप मोठी वाढ होईल असं सर्वांना वाटू लागलं, पण तसं काही झालंच नाही. 1 फेब्रुवारीला पण सोन्याचे दर पडले आणि मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये झाली. पण आता त्यानंतर थोडेसे दर 2-3 फेब्रुवारीला नंतर वाढू लागले, पण जास्त काही वाढ आपल्याला बघायला मिळाली नाही. त्यानंतर आजचा विचार केला तर आज देखील सोन्याच्या दरात एकदम मोठी घसरण झाली आणि सोन्याची घसरण दरामध्ये 1 आणि 2,000 रुपयांनी सध्या होत नाही, तर डायरेक्ट ती घसरण जी आहे ते सध्या स्थितीला डायरेक्ट 40 म्हणजेच की 15,000, 10,000, 11,000 अशा प्रकारची होत आहे. यामुळे सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं आहे. जर अशी घसरण ही सुरूच राहिली तर आता मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या नागरिकांना, ज्यांना सोनं घ्यायचं आहे, चांदी घ्यायची आहे, यांना दिलासा मिळणार आहे. पण बघा आता सोनं खरंच अजून 50,000 ते 60,000 रुपयांनी कमी होणार आहे का, एवढ्या खाली येऊ शकतं का, त्याबाबतचा पण अंदाज आता समोर आलेला आहे. काय माहिती आहे ती पण आपण बघणार आहोत. तज्ज्ञ लोकांचं, सोन्याच्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांचं सांगणं काय आहे, याबाबतची पण सर्व अपडेट आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, म्हणजेच की तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती आता समजून जाईल. बघा आता सोन्या चांदीच्या घसरणीचे प्रमुख कारणे समोर आलेले आहेत. सोने चांदीच्या दरात घसरण होण्याचं सविस्तर कारण समोर देखील आलेलं आहे. बघा अमेरिकेचे देखील काही कारणे आहेत, त्यातली त्यात जर विचार केला तर इतर जागतिक लेवलचे पण कारणे असतात. बऱ्याच जणांना वाटायचं की आता सोन्याचे दर वाढत आहेत, मग सरकार कमी करण्याचा निर्णय का घेत नाही, पण तसं नसतं. जागतिक लेवलचे देखील बरेच परिणाम असतात. म्हणजेच की आता महाराष्ट्र म्हणजे राज्य सरकार, केंद्र सरकारच्या हातात असं नसतं की डायरेक्ट ते पूर्ण दरच कमी करतील, पण थोडेफार काही निर्णय घेऊन त्यांना इकडे तिकडे काही थोडंफार करता येतं. पण असंही नसतं की राज्य सरकारने जर आता एक उदाहरण म्हणून सोन्याचे दर 2 लाख रुपयांपर्यंत गेलेत, मग सरकारला वाटलं की आता खूपच दर वाढलाय, मग सरकार 1 लाख रुपयांपर्यंत सोन्याचे दर करण्याचा निर्णय घेईल का, तर नाही, ते शक्य नसतं. म्हणजेच की आता दर वाढलेत म्हणून दर कमी करण्याचा मोठा निर्णय सरकारला सोन्याबाबत घेता येत नसतो. जरी सरकारने निर्णय घेतला तरी इकडे तिकडे काही कमी जास्त होऊ शकतं, पण एवढा काही फरक पडणार नाही, कारण की जागतिक लेवलचे देखील काही परिणाम असतात. त्यामुळे याचा आणि सरकारचा शक्यतो जास्त परिणाम सध्या येतच नाहीये, पण वेगळी परिस्थिती देखील निर्माण असते. पण बघा आता काही कारणं पण आहेत. काही देश जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपला सोन्याचा साठा पण वाढवत आहेत, चायना देखील आहे. तर अशा परिस्थितीमध्ये देखील सोन्याची मागणी जास्त मागच्या वेळेस वाढली आणि सोन्याचे दर घसरले होते. पण बघा आता तसं काही नाहीये. आता सोन्याचे दर जे आहेत ते घसरू लागलेले आहेत. म्हणजे मागच्या वेळेस वाढले होते, आता सोन्याचे दर घसरू लागलेले आहेत आणि ही मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आजचा ताजा सोन्याचा रेट जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि चांदीचे रेट पण ऐकले तर आश्चर्य वाटेल, कारण की सोने आणि चांदीचे दर आपल्याला घसरतानाचं चित्र बघायला मिळालेलं आहे. आता मोठी घसरण आपल्याला दिसून येत असून मागच्या दराच्या तुलनेत आज सोन्याच्या दरामध्ये घसरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात, सोने आणि चांदीचे आजचे ताजे रेट बघूयात. आजच्या किमती किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत की किमती कमी झाल्याच नाहीत, याबाबतची माहिती तुम्हाला बघायला मिळेल. ताजे सोन्याचे रेट बघायला मिळतील. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याची ताजी बाजारभाव आणि इकडे 1 किलो चांदीचा आजचा ताजा बाजारभाव हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला. बघा आता सर्व माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर चला आता आपण सर्वात आधी चांदीचे रेट बघूयात. आता चांदीला काय दर मिळतोय ते पाहूयात. त्यानंतर सोन्याचा भाव बघूयात. बघा आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रमुख शहरातील अंदाजे सराफा बाजारभाव GST व्यतिरिक्त खालील प्रमाणे आहेत. स्थानिक टॅक्स आणि मेकिंग चार्जेसमुळे यात थोडी तफावत देखील असू शकते, त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बघा कमी जास्त इकडे तिकडे थोडाफार बदल असतो. असं नाहीये की हा दर सांगितलाय म्हणजे एवढ्याला एवढाच असेल, कारण की मिनिटाला दर बदलत असतात. पण बघा आता चांदीचे काय रेट आहेत, कसा आहे आणि सोन्याचा कसा रेट आहे ते देखील आपण बघूयात. सर्वात आधी आता ताजे चांदीचे या ठिकाणी आपण रेट पाहत आहोत. या ठिकाणी बघा आता चांदीला प्रति किलोचा दर काय मिळत आहे याबाबतची सविस्तर अपडेट. बघा आजचा चांदीचा दर 2,85,000. 1 किलो चांदीचा दर मुंबई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि पुणे या ठिकाणी 1 किलो चांदीचे आजचे ताजे रेट 2,85,000 पर्यंत आपल्याला दिसून आले. अशा प्रकारची घसरण झालेली आहे. 3 लाखाच्या 3.5 लाखाच्या पुढे चांदीचे दर गेलेले होते, ते दर आता डायरेक्ट 2,85,000 वरती आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ही सर्वात मोठी उच्चांकी घसरण मानली जात आहे. एवढी मोठी घसरण कधीच झाली नव्हती, अशी घसरण सध्या आपल्याला
दिसून आलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर बघा आता सोन्याचा दर, आजचा ताजा सोन्याचा रेट काय आहे? आलेल्या माहितीनुसार मुंबई या ठिकाणी 1,52,000 रुपये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,39,948 रुपयांचा आहे। म्हणजे यामध्ये देखील मागच्या तुलनेत आता घसरणच दिसून येत आहे। त्यानंतर बघा चांदीचा तर दर पाहिलेलाच आहे। पुणे या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,52,000 रुपये 700 आहे। तर त्यानंतर पुणे या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,40,000 रुपये आहे आणि 24 कॅरेटचा 1,52,700 रुपये असा पुणे या ठिकाणी सोन्याला रेट मिळतोय। अशा प्रकारचे आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर आहेत। सध्या तरी जास्त काही वाढ नाहीये। 1,60,000 रुपयांच्या पुढे जाणारे सोन्याचे दर सध्या थोडेसे कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळतोय। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। धन्यवाद।